मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे. आता बघतोय की क्रिकेट प्रेमींच्या जे एकदम आतुरतेने वाट बघत होते ती IPL 17वं सीझन बघता बघता सुरू होत आहे. पण 17वं सीझन सुरू होतानाचा जो आनंद आहे त्याचबरोबर एक असं कुठेतरी मनाला दुःख वाटतंय की एक अख्खी जी पिढी आपण बघत आलेलो, रोहित शर्मा असेल, कोहली असेल किंवा अनेक काही आपले फेवरेट प्लेयर आहेत, ते कदाचित ही शेवटची IPL त्यांची असू शकते किंवा एक नवीन कर्णधारांची फळी देखील समोर येते. तर या सगळ्या गदारोळामध्ये ही IPL आज सुरू होते. आता मोठ्या प्रमाणावरती त्याचं इनॉग्रेशनचं सगळं सुरू आहे. तर माझ्या पहिल्या प्रश्नाकडे येतो की तो हे जे नवीन सगळे शुभमन गिल असतील किंवा हार्दिक पांड्या असेल किंवा आता ऋतुराज गायकवाडकडे कर्णधार पद आलंय, या सगळ्या नवीन फळीकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? आता काय झालंय की भारतीय क्रिकेटमध्ये आता काही प्लेयर असे आहेत की ते निवृत्तीच्या वाटेवर उभे आहेत. त्यात बघायला गेलं तर रोहित शर्मा एक आहे, विराट कोहली एक आहे, रवींद्र जडेजा आहे, अश्विन तर ऑलरेडी त्याने सांगितलेलंच आहे. तर ही जी फळी आता बाजूला होते चांगली सिनियर खेळाडू, त्यांची जागा घेणारे खेळाडू पण तयार होत आहेत. त्याला कारणीभूत आहे IPL. आणि घरेलू क्रिकेटमध्ये पण आता बरेचसे खेळाडू आता चांगले खेळायला लागलेत, चांगला परफॉर्मन्स दाखवायला लागलेत. आणि कॉम्पिटिशन इतकी वाढली आहे आता, त्या कॉम्पिटिशन वाढल्याच्या प्रकारामुळे काही खेळाडू आता आणखीन चांगले खेळायला लागले की आपल्याला पण संधी मिळावी. त्यात बरेचसे असे खेळाडू मी नावं घेईन त्यांची: यशस्वी जयस्वाल आहे, ऋतुराज गायकवाड आहे, राहुल आहे, रवी बिश्नोई आहे, कुलदीप यादव आहे, रिंकू सिंग आहे. अशी एक मोठी फळी तयार आहे. रिषभ पंत परततोय आता, शुभमन गिल आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटला धोका काही नाहीये. जरी आता हे सिनियर खेळाडू बाहेर पडले तरी काही धोका होणार, कारण हे खेळाडू तयार झालेत आता, नवीन प्लेयर्स सगळे आता बरेच आहेत. साई सुदर्शन पण एक आहे, मोतीश कुमार आहे, दीपक चाहर आहे, बरेच खेळाडू आहे. एक फळी तयार आहे आपल्याकडे. काही चिंता होणार नाही भारतीय क्रिकेट. फक्त सुरुवातीला थोडासा त्रास होईल ही जी सिनियर खेळाडू बाहेर गेले की. त्यामुळे मला तरी असं वाटतं की IPL ने भरपूर काही दिलेलं आहे भारतीय क्रिकेटला आणि याही पुढेही देत राहणार आहे. एक मुंबईकर म्हणून एक प्रश्न विचारायचा वाटतं तुम्हाला सर, की रोहित बोला. शर्माचं कर्णधार पद हार्दिक पांड्याकडे गेलंय, तर त्याच्याकडे हा, तुम्ही ऍज अ मुंबईकर कडून कसं बघता? नाही आता काय झालं त्याचं, त्या संदर्भात ना लोकांनी बरंच असं काहूर माजवलं की दोघांमध्ये काहीतरी भांडण आहे. तर मला तसं काही वाटत नाही. माझा जो एक्सपिरियन्स आहे आतापर्यंत, इतकी वर्ष मी लिहितोय, हे सगळं बनवलं गेलेलं आहे. रोहित शर्मा असा प्लेअर आहे, कोणाच्याही कर्णधार पदाखाली खेळेल आणि किंवा स्वतः कर्णधार असताना तरीही तो चांगला खेळेल, इतका तो चांगला प्लेअर आहे. आणि हार्दिक पांड्या आणि त्याचं चांगलं नातं आहे. तसं लोकांनी जे गैरसमज पसरवले आहेत ना, तसं काहीही नाहीये. त्याला चांगला समजून घेणार आणि त्याला चांगलं ती मदत पण करणार हार्दिक पांड्याला, रोहित शर्मा. त्यामुळे ती चिंता काहीच नाही. आणि रोहित शर्मा आता 36 वय त्याचं चालू आहे, रिटायरमेंटच्या मार्गावर आहेच तो. त्यामुळे दुसरीकडे त्याला सोपावं लागणार आहे. तरुण पिढीला आपलं नेतृत्व त्याला सोपावं लागणारच आहे. त्यामुळे त्याला त्याची काही चिंता नाहीये. तो आता रिलॅक्स होऊन खेळणार. वेळ तशी आली की तो आता रिलॅक्स होऊन खेळणार. सगळं टेन्शन घालवणार, करणारा पण नको आणि काही नको, मस्त खेळायचं बस, एन्जॉय करायचं क्रिकेट. तर ते आता ती वेळ आलेली आहे म्हणून ते चालायचं नव्हते. लोक काही बोलतील, पण रोहित शर्मा आपला गेम दाखवणार आणि निवृत्ती स्वीकारणार चांगली. पण आता बघतोय सर, दरवर्षी IPL मध्ये नवनवीन उदयोन्मुख खेळाडू वरती येतात, की हा, दरवर्षी हा, आपण बघतोय 5 ते 6 खेळाडू नवीन असतात. पण बऱ्याचदा हा. असं होतं की IPL नंतर देशाच्या संघांमध्ये आपलं स्थान कंटिन्यू ठेवण्यामध्ये कुठेतरी कमी पडतं. त्याच्यामागे काय कारण असू शकतं? म्हणजे कोण कमी पडतात खेळाडू, म्हणजे आताचे नवीन खेळाडू? नवीन खेळाडू IPL मध्ये त्याचा डेब्यू होतो, पण त्याच्यानंतर हा. IPL मध्ये त्यांनी स्टार गेम चांगला केला असला तरी पण देशाच्या संघाचं प्रतिनिधित्व नाही, करताना ते कुठेतरी. नाही, नाही, काही कारणं अशी आहेत ना की नवीन प्लेअर जे संधी घ्यायला बघतात भारतीय संघामध्ये, पण भारतीय संघामध्ये ऑलरेडी काही खेळाडू कंटिन्युटी दाखवतात, निरंतर खेळत राहतात, कामात आपले सातत्य दाखवतात. त्यामुळे त्यांना डावलून बाकीच्यांना संधी मिळू शकत नाही पाचच्या फळीला. तर पाचच्या फळीला पण थोडासा वेळ घ्यावा लागणार आणि त्याला काही इलाज नाही. जोपर्यंत ते बाकीचे खेळाडू खेळतायत तोपर्यंत त्याला डावलून तुम्ही बाकीच्यांना घेऊ शकत नाही. त्यामुळे किती चांगला परफॉर्म दाखवला काही खेळाडू, नवीन खेळाडू, त्यांना संधी लगेच मिळणार नाही. त्याला इलाज दुसरा काही नाही. जोपर्यंत ते फॉर्म म्हणजे काय म्हणतात त्याला, त्यांचा फॉर्म आउट ऑफ फॉर्म गेले ते, किंवा त्या मागच्या पाचच्या खेळाडूंना ती संधी मिळू शकते पुढच्या याच्यामध्ये. पण जोपर्यंत ते खेळत आहेत निरंतर चांगले खेळाडू, तोपर्यंत बाकीच्यांना चान्स मिळू शकत नाही. पण आता त्यामुळे बघतोय. ते बाहेर टाकायचंय. ओके. यंदाच्या सीझन मध्ये सर ऋतुराज गायकवाड एका संघाचा कर्णधार म्हणून समोर येतोय. तुम्हाला काय वाटतं, त्याच्या कर्णधार पदाचा त्याच्या फलंदाजीवर कुठेतरी परिणाम होईल? नाही, 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 तो एक बिनधास्त खेळाडू आहे आणि त्यांनी हे जाणून घेतलंय की आज संधी मिळाली आहे, त्याचा फायदा आपण उचलायचा, नाही तर पुढे आपलं काही खरं नाही. त्यामुळे तो बिनधास्त खेळाडू आहे आणि तो खेळणार बरोबर. त्याला धोनीची हे पण मिळणार आहे, साथ पण मिळणार आहे. धोनीचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. त्यामुळे तो ते सगळं बरोबर मॅनेज करणार. फक्त थोडंसं नवीन सुरुवात आहे म्हणून थोडासा गडबड येतो, पण तो चांगला खेळणार. ऍज अ कॅप्टनशिप पण तो चांगली दाखवणार.
पण तुमच्या एक्सपिरियन्स प्रमाणे सर तुम्ही सांगाल की ऋतुराजची कामगिरी जी आहे जी आयपीएल मधली कधी वेगळी आहे आणि देशाच्या सामन्यांमधली वेगळी तुम्हाला काय फरक असं पडतो, फरक पडतो. आंतरराष्ट्रीय लेवलवर खेळताना दबाव प्रत्येक खेळाडूवर येतो, मग किती मोठा खेळाडू असो, किती छोटा असू दे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट वेगळे आणि आयपीएल क्रिकेट. आयपीएल मध्ये दबाव नसतो, कारण ते काय आहे, संपूर्ण देश आंतरराष्ट्रीय स्तराची माणसं बघत नाही क्रिकेट. ते फक्त आपल्या भारतापुरतं असतं, त्यामुळे तेवढा दबाव नसतो, बिंदास खेळतात, टेन्शन हटवून. पण इकडे आंतरराष्ट्रीय खेळायला लागले की मग त्याला दबाव पडतोच सगळ्याकडून. मग तो कोहली असू दे नाही का आणखी कोणी असू दे, तर ते होतच होतं. पण याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेन, एक खेळाडू मात्र उद्याचा कॅप्टन होऊ शकतो असं मला वाटतं भारतीय क्रिकेटमध्ये. तो आहे यशस्वी जयस्वाल. हा एक चांगला खेळाडू आहे, टॉपचा खेळाडू होणार आहे पुढच्या काळामध्ये. लंबी रेस का घोडा आहे हा माणूस. तो एवढा बिंदास आहे ना, तो तो कोणाला बघत पण नाही. त्यांनी अँडरसन सारख्या बॉलरला, जेम्स अँडरसन सारख्या बॉलरला 3 बॉल लगातार 3 सिक्सर मारल्या. त्या माणसाकडे पेशन्स म्हणजे क्वालिटी वगैरे जबरदस्त आहे. तो बिंदास आहे. हा प्लेअर आहे ना, इंडियन क्रिकेटचा ताबा काही दिवसामध्ये घेणार. तो कॅप्टन बनणार, हे तुम्ही धरून चला. बाकीचे खेळाडू आहेत हार्दिक पांड्या वगैरे, पण हे हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यर आहे, रिषभ पंत आहे, शुभमन गिल आहे, हे कॅप्टन बिप्टन होऊ शकणार नाही असं मला वाटतं. पण टीम मध्ये सातत्य दाखवत राहणार आहे. भारतात आपला स्टार खेळाडू महेंद्रसिंग धोनी त्याच्याबद्दल काय सांगाल? हे त्याची शेवटची आयपीएल असेल? त्यांनी भारतीय क्रिकेटला भरपूर काही दिलंय. आयपीएलला तर काय बघायलाच नको, त्यांनी शानदार त्यांनी गेम दाखवलेला आपला आयपीएल मध्ये. पण असा क्रिकेटपटू, असा कॅप्टन, असा विकेट किपर आणि असा खेळाडू आपल्याला भारतीय क्रिकेटमध्ये मला वाटत नाही की पुढच्या किती दशकामध्ये मिळेल की नाही. एवढा चांगला त्यांनी कॅप्टन्सी पण चांगली केली, विकेट किपिंग पण चांगली केली. ऍज अ खेळाडू म्हणून, बॅट्समन म्हणून पण त्यांनी म्हणजे तिन्ही, जसं आपण म्हणतो ना क्रिकेट, कुठच्याही क्रिकेटपटूला 3 गोष्टी चांगल्या आल्या पाहिजेत: फिल्डिंग, बॅटिंग, बॉलिंग. ह्याच्यामध्ये 3 पैकी 2 तरी प्रत्येकाकडे असायला पाहिजे. पण ह्या माणसाकडे कर्णधारपद पण आहे, बॅटिंग पण आहे, विकेट किपिंग पण आहे आणि माणूस पण चांगला आहे. आणि या सगळ्या 4 क्वालिटी त्या माणसाने दाखवल्या. भरपूर त्यांनी काही क्रिकेट इंडियन क्रिकेटला दिलेलं आहे. आणि आता तो आयपीएल, ती शेवटचीच आयपीएल आहे त्याची. त्यानंतर तो मार्गदर्शक म्हणूनच उभा राहणार, म्हणजे मेंटॉर म्हणूनच तो उभा राहणार. आणि तो आणखीनही सेवा देणार भारतीय क्रिकेटला. आणि असा क्रिकेट तो होणे नाही परत, महेंद्रसिंग धोनी सारखा. आयपीएल आज सुरू होते. मला असं वाटतं की आता जो माझा पुढचा प्रश्न आहे तो आजच्या इंटरव्ह्यूसाठी महत्वाचा असा की तो पुढे उद्यापासून मी पुढचे काही दिवस तो विचारू शकत नाही. ते म्हणजे तुमचे अनालिटिक्स काय सांगतात की यावर्षी कोणाचे चान्सेस जास्त आहेत आयपीएल किताब जिंकण्याचे? मला तरी वाटतं नावं हीच आहेत. मुंबई इंडियन्स एक आहे, परत चेन्नई सुपर किंग आहे, आणि एक कोलकाता नाईट रायडर्स आहे. पण तरी सुद्धा कॉम्पिटिशन मुंबई इंडियन्स आणि सीएसके मध्येच होणार, चेन्नई सुपर किंग मध्येच होणार. बाकी एवढं टॉप म्हणजे बघूया आता काय होते पुढे. जर आपल्याला 1-2 मॅच झाले तर कळेल, 2-3 मॅचेस झाले ना की जोश आपल्याला कळेल किती काय काय प्रत्येकाचा आहे तो. बघू आपण पुढे, आताच काही सांगता येणार नाही. आणि याच्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत ना, त्या बोलल्या जाऊ शकत नाही. इंटरव्ह्यू मध्ये मी बोलता येणार नाही मला, त्यामुळे ह्याचं प्रिडिक्शन वगैरे करता येत नाही. याच्यामध्ये बऱ्याच थोडासा गडबडी असतात, त्या पुढे तुम्हाला कळतीलच सगळ्या. आपण बोलूच त्या विषयी नंतर. ऋषभ पंत दुखापतीतनं सावरून पुन्हा एकदा संघामध्ये परततोय, काय सांगाल त्याच्याबद्दल? ती एक चांगली गोष्ट झालेली आहे. तो परत आलाय इंडियन टीम मध्ये. बराच मोठा गॅप गेलाय, मला वाटतं 1.5 वर्ष काहीतरी गेली आहे, आणि तो परतलाय. बरं झालंय, भारतीय क्रिकेटसाठी चांगलं आहे, आयपीएल साठी तर उत्तमच आहे. पण त्याची वाट आपण इंग्लंडच्या टेस्ट म्हणजे कसोटी मालिकेपासून आपण बघत होतो, पण त्याला ते जमलं नाही, कारण त्यांनी फिटनेस त्याला त्यावेळेला दाखवता आला नाही. आता तो येतोय आयपीएल मध्ये खेळून तो परत इंडियन क्रिकेटमध्ये येणार. आणि तो आला की विकेट किपिंगचा प्रश्न आपला सुटेल. जे चेंजेस होतात विकेट किपिंग मध्ये आपल्याकडे सारखे सारखे, के राहुल आला कधी किंवा दुसरा कोण आला, तर तो एक प्रश्न सुटेल. आणि हा पण एक डॅशिंग खेळाडू आहे. ती पण आपल्याला इंडियन टीमसाठी एक चांगली गोष्ट झालेली आहे. हा परतलाय रिषभ पंत. आपण सर बऱ्याचदा वाचतो, आता सगळीकडे बघतोय की काही जे मुख्य खेळाडू आहेत ते देशांतर्गत सामन्यांना कमी प्राधान्य देतात आणि आयपीएल ला जास्त प्राधान्य देतात. त्याबद्दल तुमचं मत काय? हा, ह्याला एक कडक नियम लावला पाहिजे. असे बरेच खेळाडू आता करायला लागले. आणि काय असतं, कधी कधी हवा पण निर्माण होते काही खेळाडूंमध्ये. मग यांना गावस्कर, रवी शास्त्री वगैरे सगळे असे सिनियर खेळाडू काय बोलले की मग बरोबर लाईनवर येतात ते. पण याला एक नियम लावला पाहिजे. प्रत्येकाने रणजी ट्रॉफी खेळलीच पाहिजे. तिथे तुम्हाला म्हणजे तुम्ही मोठे झालात म्हणून तुम्हाला माफ केलं जाईल वगैरे, असं हे सगळं बंद केलं पाहिजे. मागे सुनील गावस्करांनी सांगितलं की हे खेळलं पाहिजे. रणजी ट्रॉफी वगैरे तुम्ही घरेलू क्रिकेटमध्ये परफॉर्म दाखवला पाहिजे. आयपीएल मध्ये आपण फॉर्म दाखवतो म्हणून आपल्याला इंडियन क्रिकेटमध्ये घेतील असं कोणी गैरसमज म्हणजे समज करून घेऊ नये. रणजी ट्रॉफीमध्ये पण खेळलं पाहिजे. बाकीच्या मॅचेस पण आहेत घरेलू क्रिकेटमध्ये, त्या सुद्धा खेळल्या पाहिजे. आणि त्यात परफॉर्म दाखवलाच पाहिजे प्रत्येकाने. की आता त्यासाठी एक नियम टाकला पाहिजे आपल्या बीसीसीआयने. तो नियम टाकला की बरोबर सगळे लाईनवर येतील.
मला शेवटच्या प्रश्नाकडे येतो सर, ते म्हणजे असं की आता नुकतंच वुमन्स आयपीएल पार पडला, आपण सगळ्यांनी पाहिलं. सो ही हो. आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की वुमन्स आयपीएल ला यंदा टीआरपी पण चांगला होता, मोठ्या प्रमाणावर लोक बघत होते. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्यात एक चांगली गोष्ट झाली. इतकी म्हणजे 2008 पासून विराट कोहली खेळतोय आयपीएल मध्ये, पण त्याचा संघ जिंकू शकला नाही. पण आयपीएल वुमेन आयपीएल मध्ये आरसीबी पहिल्यांदाच जिंकली. त्याला खूप समाधान, म्हणजे सगळ्या त्या टीमला, जेंट्सला पण समाधान वाटलं आणि लेडीजला पण समाधान वाटलं. ते एक चांगली गोष्ट घडली की विराट कोहलीला पण ते बरं वाटलं की आपण जिंकू शकलो नाही, किंवा आपल्या याने ते महिलांनी ते जिंकलं आरसीबीने. ती एक चांगली गोष्ट झाली. आणि महिला आता हे पुढे पण वाढत जाईल क्रिकेट. त्यांना पण बरं वाटलं की आपल्यासाठी पण काहीतरी सुरू केलेलं आयपीएलने. तर ते पण आता एक पुढे आणखीन गाजेल पुढे. चांगलं आहे या ते. वुमन्स आयपीएल मुळे आता कुठे महिला क्रिकेट मध्ये म्हणजे मुलं असतील, नवीन मुली असतील, त्या कुठेतरी पुढे यायला मदत होईल असं तुम्हाला वाटतं का? हो, हो, हो. चांगली मदत होईल. चांगली मदत, आणि चांगल्या महिला क्रिकेट आणखी पुढे येतील, महिला क्रिकेटपटू. म्हणजे अशी आपण 4-5 नावं बघतो, 7-8 नावं बघतो, आता आणखीन संख्या वाढत जाईल. काही मुलींना पण आता आवडायला लागली क्रिकेट. ज्या या क्रिकेटमध्ये नाहीये त्यांना पण आवडायला लागली, ते पण खेळायला लागतील. वाढेल हे पण एक. मी मुंबई आउटलुकच्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आज आपलं भाग्य म्हणायला लागेल की ज्येष्ठ क्रीडा समीक्षक प्रशांत सावंत आज आपल्या चॅनलवरती आपल्या स्टुडिओमध्ये आहेत झूमच्या माध्यमातून. आणि पुढील काही दिवसांमध्ये आयपीएल मध्ये काही घडामोडी घडणार आहेत, काही क्युरिओसिटी येणार आहे, यासाठी आपण वेळोवेळी सरांचं मार्गदर्शन आणि सरांचं समीक्षण घेणार आहोत. सर, धन्यवाद. वेळात वेळ काढून तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल, धन्यवाद. प्रेक्षकांना योग्य ते माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. ओके, धन्यवाद.